हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्या सायन्स मधला फर्स्ट लेसन वाचून दाखवणार आहे. चला तर मग. हे लेसनचं नाव काय आहे? प्लांट अराउंड अस. आपण ह्या लेसन मध्ये पाहूया की ह्या झाडांचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि काय काय आहे. लुक ॲट द पिक्चर ऑफ अ गार्डन. कॅन यू सी स्मॉल प्लांट? राईट यस ऑन देम. कॅन यू सी बिग प्लांट? राईट बी ऑन देम. स्टार्ट. बघा, ह्याच्यामध्ये आता मी हे तुम्हाला वाचून दाखवलं. आता ह्याच्यात काय सांगितलंय की हे जे झाडं आहेत ना, या पिक्चर मध्ये तुम्हाला हे झाडं दिसत आहेत. हे जे मोठे मोठे झाडं आहेत त्यांच्या इथं बी लिहिलं आहे. बघा, मी इथे बी लिहिलं आहे पेन्सिलला. जे छान म्हणजे जे छोटे झाडं आहेत गवत सारखे, बघा इथं असलं, इथं यस लिहायचं आहे. तर मग आता आपण पाहूया की पुढे काय आहे ते. Some plants are tall and strong. They are called trees. हे झाडं मोठे आणि स्ट्रॉंग असतात, त्याला म्हणतात ट्रीज. एक्झाम्पल सांगतो. मँगो ट्री, कोकोनट ट्री, गुलमोहर ट्री. Some plants are small. म्हणजे काही झाडं असे आहेत जे खूप छोटे आहेत. त्याची एक्झाम्पल सांगतो आता. ग्रास, मिंट आणि रोज प्लांट, हिट, सनफ्लावर. चला आता पुढे पाहूया. सम प्लांट्स आर वीक. दे cannot stand on their own. They need a support to climb up. They are called climber. आता मी तुम्हाला ह्याची एक्झाम्पल सांगतो. प्लांट, ग्रेपवाईन, पी प्लांट, पेपर प्लांट. क्लाइंबर्स म्हणजे काय? मी तुम्हाला क्लाइंबर म्हणजे काय सांगणार आहे. काही प्लांट असे आहेत ज्यांना कोणत्या तरी काळीचा, नाहीतर दुसऱ्या झाडाचा, नाहीतर लाईटच्या खांब्याचा सपोर्ट लागतोच, नाहीतर ते स्वतः उभारू शकत नाही. ते कशा त्या सपोर्ट उभा राहतात, असं गोल गोल करून ते वर जातात. त्यांना क्लाइंबर्स म्हणायचं. Some plants grow along the ground. They are called creeper. आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. मस्क मेलन आणि पंपकिन. आता आपण पाहणार आहोत की क्रीपर म्हणजे काय. आता आपण क्रीपरची एक्झाम्पल्स पाहिली. आता मी तुम्हाला सांगणार आहे की क्रीपर म्हणजे काय. क्रीपर म्हणजे काय की काही झाडं असे आहेत जे जमिनीवरच पसरत जातात. त्याला काही सपोर्ट दिला तरीही ते वर जातात नाही, त्याला म्हणतात क्रीपर. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत की मस्क मेलन आणि पंपकिन. चला आता पुढे पाहूया. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर म्हणजे काही झाडं अशी आहेत जे पाण्यात राहतात. चला आपण ह्याचे एक्झाम्पल्स पाहूया आता. वॉटर लिली, लोटस आणि सीवीड्स. आता याची आपण एक्झाम्पल्स पाहिली. म्हणजे सम प्लांट्स ग्रो इन वॉटर म्हणजे काही झाडं अशी आहेत जे वॉटरमध्ये राहतात.
तर आपण हे पाहिलं. आता आपण चला पुढे पाहूया. आलो आहोत. Some plants like the cactus grow in hot places where there is very little water. तर ह्याच्यात हे दिलं आहे की काही प्लांट्स असे आहेत जे खूप हॉट प्लेसेस म्हणजे खूप गरम जागेवर राहतात. त्यांना थोडीशीच पाण्याची गरज असते. आणि त्याचा एकच प्लांट आहे कॅक्टस. पुढे पाहूया. Some plants grow in very cold places up in the mountain. आता आपण ह्याचे एक्झाम्पल्स पाहूया. पाइन ट्री आणि फायर ट्री. आपण आता हे पहिला लेसन प्लांट अराउंड अस तर हे लर्न केलं. आता आपण ह्याचे फिल इन द ब्लँक्स लर्न करूया. चला, हे फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे आणि बघा हे आपण रीड करूया. टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्री. आन्सर ट्री. आपण मागेच बघितलं होतं. Plants that need a support to climb up are called climber. Answer climber. The water lily and blank. Answer lotus. Grow in water. हे थर्ड क्वेश्चन होता. तर आपण हे क्वेश्चन पाहूया. The blank can grow in hot places. With very little water. क्वेश्चन बी चालू आहे. आपण ह्याच्यात काय करणार आहोत. जे पण इथे झाडांचे पिक्चर दिले आहेत त्यांची आपल्याला या लाईनवर नाव लिहायचे आहे. पहिलं कोणतं झाड आहे बघा. ही एक काडी आहे ना, असं गोल गोल एक झाड जात आहे. मी मागाशी सांगितलं होतं त्याचं नाव आहे क्लाइंबर. आणि टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट दे आर कॉल्ड ट्री. हे पण क्लाइंबरच आहे बघा. इथं पण क्लाइंबरच आहे. हे क्लाइंबर ट्री. मला अगर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.